नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। ह्या व्हिडिओत आपण पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पुरंदर या किल्ल्याला भेट देऊन या किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा। तर पुणे शहरापासून 40 किलोमीटर, मुंबईपासून 200 किलोमीटर, तर साताऱ्यापासून 90 किलोमीटर अंतरावरती सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगर रांगेमध्ये विस्ताराने खूप मोठा व निसर्गाच्या सानिध्यात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये सासवड या गावाजवळ गिरिदुर्ग प्रकारातील पुरंदर हा किल्ला दिमाखात उभा आहे। पुरंदर या किल्ल्याची उंची 1500 फूट इतकी असून या किल्ल्याची चढाईची श्रेणी सोप्या स्वरूपाची आहे। छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापराक्रमी राजाचा जन्म याच किल्ल्यावर झाल्याने किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा राजे जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहामुळे हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे। पुरंदर म्हणजे इंद्र। पुराणात या डोंगराला इंद्रनील पर्वत म्हणून संबोधले जात असत। हनुमान जेव्हा द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्या पर्वताचा छोटासा भाग खाली येथे पडला आणि पुरंदर किल्ल्याचा जन्म झाला। किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या नारायणपूर या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी नागमोडी वळणांचा घाट रस्ता आहे। या रस्त्याने 10 मिनिटात थेट गाडी घेऊन किल्ल्यावरती पोहोचता येते। सद्यस्थितीत पुरंदर किल्ल्यावर भारतीय सैन्य दलाचे प्रशिक्षण केंद्र असल्याने चेकिंग सुरू असते। त्यामुळे तुम्हाला तुमचे स्वतःचे ओळखपत्र सोबत ठेवावे लागते। त्याशिवाय तुम्हाला किल्ल्यात प्रवेश मिळत नाही। तसेच किल्ला पाहण्यासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंतच वेळ आहे। त्यामुळे ह्या वेळेमध्येच तुम्हाला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश दिला जातो। आर्मी गेटमधून किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर थोड्या अंतरावर 4 चाकी वाहनांसाठी पार्किंग आहे, तर दुचाकी वाहने तुम्हाला गेटच्या बाहेरच लावावी लागतात। 4 चाकी वाहनांच्या पार्किंग समोर मुखी तलाव आहे। पुरंदर हा किल्ला मुख्यतः 2 भागांमध्ये विभागला गेला आहे। किल्ल्याच्या खालच्या बाजूला माची आहे आणि वरच्या बाजूला बाले किल्ला आहे। पुरंदर किल्ल्याच्या बाजूला वज्रगड हा किल्ला असून हे दोन्ही किल्ले एकमेकांना जोडलेले आहेत। इसवी सन 1818 मध्ये पुरंदर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे किल्ल्यावर आपल्याला 2 ब्रिटिशकालीन चर्च पाहायला मिळतात। त्यापैकी हे पहिले चर्च आहे। पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार वीर मोरारबाजी देशपांडे यांचे किल्ल्यावर भव्य दिव्य अशा स्वरूपाचे स्मारक आहे। पुरंदर किल्ल्यासाठी मोरारबाजींनी खूप मोठे योगदान दिले आहे, कारण किल्ल्यावरती महत्त्वाची ऐतिहासिक लढाई झाली, ज्यामध्ये मोरारबाजी देशपांडेंनी अद्भुत असा पराक्रम गाजवला। अवघ्या 700 मावळ्यांना घेऊन मोरारबाजींनी दिलेर खानाशी लढा दिला। यामध्ये मोरारबाजींना वीरमरण आले। स्मारकाच्या मागे मोरारबाजी देशपांडेंची समाधी आहे।
थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या माचीवरील एकमेव असलेला भव्य दिव्य आणि भक्कम असा बिनी दरवाजा दिसतो. पायथ्यापासून ट्रेक करत आल्यावर आपण याच दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करतो, परंतु सध्याला हा मार्ग बंद करण्यात आला आहे. बिनी दरवाजाच्या समोर किल्ल्यावरील दुसरे ब्रिटिशकालीन चर्च आहे. हे चर्च पहिल्या चर्चपेक्षा मोठे आहे. पुरंदर किल्ल्यावरती पुरंदरेश्वर महादेवाचे पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. पुरंदर किल्ल्यावरती. तर आपण आता खात आहोत डोसा आणि लाल मिरचीचा ठेचा. तर तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की आमच्यासोबत जेवायला या. भारतीय लष्कराच्या वतीने पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे सुंदर असे नवीन स्मारक उभारले आहे.
स्मारकाच्या पुढे आल्यावर पद्मावती तलाव आहे. पुरंदर किल्ल्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. स्मारकाच्या समोर छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ असून या वंदन स्थळामध्ये महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची छायाचित्र व त्यांची माहिती लावलेली आहे. शिवरायांच्या काळात झालेल्या लढाईमध्ये वापरण्यात आलेली शस्त्रे देखील इथे आहेत. राजांचा संपूर्ण जीवनपट छायाचित्रांच्या माध्यमातून येथे दाखवलेला आहे. सेना प्रशिक्षण केंद्राच्या सौजन्याने फेब्रुवारी 2021 मध्ये या वंदन स्थळाचे नूतनीकरण करण्यात आले. पुरंदरेश्वर मंदिराच्या बाजूने बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे. या मार्गाने 15 ते 20 मिनिटात आपण बाले किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचतो. बाले किल्ल्यावर तुम्हाला मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नाही. तुम्हाला तुमचा मोबाईल भारतीय लष्कराच्या ताब्यात द्यावा लागतो. बाले किल्ल्याला एकापाठोपाठ एक असे भक्कम व अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचे 3 दरवाजे आहेत. सुरुवातीला आपल्याला सर दरवाजा लागतो. सर दरवाजातून पुढे आले की बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो, ज्याला गणेश दरवाजा म्हणतात. बाले किल्ल्यात प्रवेश करताना तिसरा दरवाजा लागतो, ज्याला दिल्ली दरवाजा म्हणतात. मित्रांनो, बाले किल्ल्यावर जाताना तुम्ही एक महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण बाले किल्ल्याच्या संपूर्ण मार्गावर खूप माकडं आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक वर जावे आणि परत यावे. बाले किल्ल्यावर पाण्याची अनेक तळी आहेत. तसेच दिल्ली दरवाजातून पुढे आले की पिण्याच्या पाण्याचं एक बंदिस्त टाका आहे. राहत्या वाड्याचे अवशेषही आपल्याला बाले किल्ल्यावरती पाहायला मिळतात, परंतु त्याची पूर्णतः पडझड झालेली आहे. पुरंदर किल्ल्याच्या सर्वात वरच्या टोकाला श्री केदारेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी दगडी स्वरूपाच्या पायऱ्या आहेत.
या पायऱ्या चढून वर आलं की मंदिरासमोर दगडी दीपमाळ व नंदी मंडप असून मंदिराच्या आत गेल्यानंतर सभा मंडपात अजून एक नंदी आहे आणि पुढे गर्भगृहात श्री केदारेश्वर शिवलिंग आहे. येथून किल्ल्याच्या आजूबाजूला असलेला सर्व परिसर दिसतो. एकदम स्वच्छ वातावरण असेल तर इथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड व कडेपठारचा परिसरही दिसतो. तर मित्रांनो, तुम्ही देखील एकदा प्रत्यक्ष छत्रपती श्री संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या या किल्ले पुरंदरला आवर्जून भेट द्या आणि किल्ल्याचा संपूर्ण इतिहास जाणून घ्या. किल्ल्यावर बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण किल्ला बघण्यासाठी सुमारे 2 ते 3 तास लागतात. किल्ल्यावर भारतीय लष्कराचे जवान असल्याने फिरणे एकदम सुरक्षित आहे. फक्त त्यांच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा. तेव्हा मित्रांनो, पुरंदर किल्ल्याची सांगितलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज भेटत राहतील. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.